अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज, श्री श्री महायोगी शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज, तसेच सद्गुरु कानिफनाथ महाराज, गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। भाविक भक्त हो, गेल्या काही आठवड्यांपासून नव्याने सुरू झालेले गुरु कौशलनाथ या यूट्यूब चॅनलद्वारे आपण एकमेकांना जोडले गेलेलो आहोत। नाथ कार्याचा प्रसार प्रचार व्हावा, घरोघरी नाथ कार्य पोहोचावे आणि प्रत्येक घरात नाथांची सेवा सुरू व्हावी, हा सरळ आणि साधा सोपा मानस मनात घेऊन हे कार्य आपण सुरू केलेले आहे। या कार्यात आपण सर्वांनी जो सहभाग दाखवला, जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आम्ही सर्व नाथ भक्त वतीने मागतो आणि असंच सहकार्य आपण यापुढेही आम्हाला करावं आणि नाथ कार्याच्या या प्रसार प्रचारात या चॅनलची माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये, नातेवाईक परिवारामध्ये जे जे कोणी नाथ भक्त असतील त्यांच्यापर्यंतही पोहोचवावं असं नम्र निवेदन करतो। आज आपण खूप सुंदर विषय या व्हिडिओद्वारे आज घेणार आहोत। सर्व जनसामान्य, सर्व नागरिकांच्या मनात जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत किंवा जे काही प्रश्न पडलेले आहेत, या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी, या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे। कारण बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की घरामध्ये नाथांची सेवा केली चालती का? नाथांची सेवा आम्ही केलेली चालेल का? महिलांनी नाथांची सेवा करावी का? घरामध्ये मद्यहार, मांसाहार केला जातो, अशा परिस्थितीत नाथांची सेवा आम्ही केली तर चालेल का? नाथांच्या सेवेची काही नियम, नियमावली, काही अटी आहेस का? आणि असल्यास त्या कोणत्या आहेत? आणि सर्वात महत्वाचा, जीवन जगताना नाथपंथी गुरु आपण करावा का? अशा मनाला पडलेल्या ह्या समस्या, मनात तयार झालेल्या ह्या शंका, हे प्रश्नांचं निर्मूलन करण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। क्रमाक्रमाने आपण या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन आता सुरू करणार आहोत। तर सर्वप्रथम जो प्रश्न पडतो, नाथांची सेवा कोणी करावी? या प्रश्नाचं उत्तर सांगताना हे जे नवनाथ आहेत, हे साक्षात नवनारायणांचा अवतार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रूपात त्यांनी अवतार धारण केले, आविष्कार धारण केले आणि हे कार्य तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। आता यामध्ये, या भूतलावर जो जो कोणी मनुष्य प्राणी आहे, तो प्रत्येक व्यक्ती नाथांची सेवा करू शकतो। कारण नाथ हे वैयक्तिक कुणाची प्रॉपर्टी नसून हे साक्षात ब्रह्मांडाचे पिता आहेत, हे साक्षात शिवाचे अंश आहे, हे साक्षात विष्णूचे देखील अंश आहे। त्यामुळे भगवंताची सेवा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अट किंवा शर्त यामध्ये नसते। ह्या भूतलावावर जे जे कोणी मनुष्य आहे, हे सर्वजण नाथांची सेवा करू शकतात। नाथांची सेवा करत असताना कुठलाही संप्रदाय असेल, कुठलाही पंथ असेल, कुठल्याही जाती धर्मातील लोक असतील, कोणीही असो, नाथांची सेवा ही लोक करू शकतात। याला कुठलीही अट किंवा शर्त नाही। त्याच्यानंतर
नाथांची सेवा करताना कुठल्याही प्रकारचा लिंगभेद ठेवलेला नाही. उदाहरणार्थ, नाथांची सेवा हे पुरुष देखील करू शकतात. त्याचबरोबर नाथांची सेवा या महिला देखील करू शकतात. नाथांची सेवा करताना कुठलाही मुलगा ही सेवा करू शकतो. नाथांची सेवा कुठलीही मुलगी देखील करू शकते. त्याचबरोबर अबालवृद्ध जे घरात वयस्कर व्यक्ती असतील त्यांना देखील प्रश्न पडलेला असतो का आम्ही नाथांची सेवा करावी का? तर उत्तर असं आहे, घरातील आजी आजोबा जी वयस्क लोक आहेत ते देखील नाथांची सेवा हे मनापासून भक्तिभावाने आणि श्रद्धेने करू शकतात. कारण त्याचं उत्तर असं आहे, नाथ हे अनादि देखील आहे आणि अनंत देखील आहे. ज्यांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही असे हे आपले नवनारायण आहे. अशा पद्धतीने नाथांची सेवा प्रत्येक जातीतील, धर्मातील, पंथातील, समाजातील मनुष्य करू शकतो. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता पडलेला दुसरा प्रश्न, नाथांची सेवा घरात केलेली चालते का? त्याचं उत्तर, नाथ हे साक्षात नवनारायणांचा अवतार असल्या कारणानं नाथांची सेवा ही घरामध्ये करण्यास कुठल्याही प्रकारची भीती मनात ठेवू नये. कारण अध्यात्माचा अभ्यास करताना हिंदू धर्मातील, हिंदू संस्कृतीतील, सनातन धर्मात जे देवी देवतांनी जे जे आविष्कार घेतले त्या आविष्कारांमध्ये देवी देवतांच्या काही विभाग तयार झाले. त्या देवी देवतांच्या विभागामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक या 3 गुणांमध्ये वर्गीकरण देवी देवतांनी करून आपले वेगवेगळे आविष्कार घेतले. त्यामध्ये नवनारायण, नवनाथ सात्विक देव म्हणून यांची ओळख तयार झाली. अशा पद्धतीने सात्विक देवी देवतांची पूजा आपण घरात करू शकतो. म्हणून नाथांची सेवा घरात केलेली चालते. हा मनातला जो दुसरा प्रश्न आहे, सेवा घरात करावी का, याचं छाती टोकपणे उत्तर आम्ही सांगू इच्छितो. प्रत्येक घराघरात नाथांची सेवा झाली पाहिजे. नाथांची सेवा घरात करण्याला कुठल्याही प्रकारची भीती मनात नसावी. त्यावर उत्तर देताना कुठल्याही नाथांचा फोटो किंवा मूर्ती आपण घरात ठेवू शकता. कारण ज्या ठिकाणी नाथांची मूर्ती असते, ज्या ठिकाणी नाथांचा फोटो असतो आणि ज्या ठिकाणी या प्रतिमेचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी नवनाथांचा, नवनारायणांचा वास अंश रूपाने त्या घरात झालेला असतो. आणि ज्या ठिकाणी नाथांचा वास असतो त्या ठिकाणी त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट, दुःख, उपद्रव, शत्रू, पितरांचा त्रास, वास्तुदोष, कुठल्याही प्रकारचा दोष त्या घरात राहत नाही. ज्या घरात नाथांच्या मूर्तीचं, प्रतिमेचं पूजन केलं जातं त्या घराला, त्या कुळाला माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो. सेवा करताना जर घरात नाथांची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर साध्या, सोप्या आणि सरळ भक्तिभावानं तो फोटो, ती प्रतिमा रोज पुसून अष्टगंध लावावा. त्याच्यानंतर शक्य झाल्यास त्या मूर्तीला, त्या फोटोला भस्म लावावं. त्यानंतर त्या मूर्तीला पुष्पहार घालावा, धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. अशा साध्या सोप्या पद्धतीत नाथांची सेवा करावी.
किंवा घरात मूर्ती किंवा फोटो लावता येत नसेल, किंवा घरातले काही लोक म्हणतात का ते खूप कडक आहे, त्यांचा फोटो किंवा प्रतिमा घरात लावू नको, आपल्याकडून तेवढं पाळलं जात नाही, अशी स्थिती जर घरात असेल तर अशा स्थितीमध्ये नवनाथांच्या ग्रंथाचं पारायण किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा तरी घरामध्ये ठेवला पाहिजे. जिथे हा ग्रंथ ठेवला जातो किंवा ज्या घरामध्ये हा ग्रंथ आहे तेवढाच आशीर्वाद नवनारायणांचा त्या घराला मिळत असतो. फोटो आणि प्रतिमा असल्याने काय होतं, आपण येता जाता त्या फोटोचं किंवा प्रतिमेचं दर्शन घेतो आणि आपण आजमावून बघा, ज्यावेळी श्रद्धेने आपण नवनारायणांना किंवा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो, एक वेगळीच ऊर्जा, वेगळीच ताकद आपल्या मनाला मिळते आणि आपल्या जीवनाचा कार्यभार नाथ चालवतात. मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड शक्ती ही फक्त त्यांच्या प्रतिमेच्या जवळ गेल्याने किंवा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतल्याने होते. आणि एकदम सरळ साधं सोपं नाथांना आपलं आई वडील मानावं. ज्या पद्धतीने लहान मुलं बाहेर जाताना आई वडिलांना सांगून जातात का अमुक अमुक कामाला मी चाललोय, त्याच पद्धतीने आपण नाथांच्या प्रतिमेसमोर 2 मिनिटं बसून शांततेत तिथे एकचित्ताने बसलं पाहिजे. आणि त्यावेळी नाथांना आपण कुठल्या कामासाठी चाललोय आणि काय कार्य घेऊन आपण बाहेर पडतोय हे फक्त नाथांना मनोमन विनंती करून सांगावं की हे गुरु गोरक्षनाथ महाराजा, मी अमुक अमुक कामासाठी बाहेर चाललोय, तर ह्या कार्यात मला यश येऊ द्या, या कार्यात माझा विजय होऊ द्या आणि आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. एवढी साधी सोपी विनंती त्या फोटो समोर बसून नवनाथांना करावी. एवढं साध्या सोप्या भोळ्या पद्धतीत जरी आपण नाथांची सेवा केली तरी ती नाथांपर्यंत पोहोचते. अजून त्यात नाथांची सेवा करताना श्रद्धेने आणि मनोभावे किमान 15 मिनिट, शक्य झाल्यास किमान 11 माळ, जो वेळ आपल्याला 24 तासात मिळेल त्या वेळेत ओम श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमः या गुरु गोरक्षनाथ मंत्राचा जप आपण करावा. जप करताना वयस्कर व्यक्ती घरात असेल त्यांनी खुर्चीवर बसून जप केला तरी चालतो. घरातल्या महिला असतील, माता भगिनी असतील, त्यांनी घर काम करताना, स्वयंपाक करताना मनातल्या मनात हा जप केला तरी चालतो. कारण गुरु गोरक्षनाथांपुढे सेवा करताना कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही प्रकारच्या ज्या सेवा आहेत या गुरु गोरक्षनाथांपर्यंत लागलीच पोहोचतात. फक्त मनात श्रद्धा त्यांच्याविषयी असावी आणि ते आपले आई वडील आहेत, ते आपले मालक आहे, ही भावना मनामध्ये ठेवावी. अशा पद्धतीने नाथांची सेवा ही घरामध्ये करावी. त्यानंतर दुसरा प्रश्न पडतो, नाथांना नैवेद्य कुठला दाखवावा किंवा नाथांना नैवेद्य दाखवता का? तर नाथांना नैवेद्य दाखवताना कलियुगाच्या धावत्या काळानुसार, धावत्या पर्वानुसार आपण जो घरात स्वयंपाक करू, जे अन्न आपण घरामध्ये शिजवू, तो नैवेद्य घरात नाथांना दाखवलेला चालतो. उदाहरणार्थ, आपण खिचडी जरी घरामध्ये स्वयंपाकात केली तर तो देखील नैवेद्य नाथांना चालतो. त्यानंतर
फळांचा जरी नैवेद्य आपण नाथांना ठेवला तरी तो नाथ ग्रहण करतात, किंवा आपली जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार आपण जे अन्न बनवतो त्या अन्नाचा नैवेद्य नाथांना आपण दाखवू शकतात. नाथांना नैवेद्य दाखवताना हाच नैवेद्य पाहिजे, तोच नैवेद्य पाहिजे असं कुठल्याही प्रकारची अट कुठल्याही धर्मग्रंथात दिलेली नाही. अशा पद्धतीने साध्या आणि भोळ्या भाबड्या भक्तीने नाथांना आपण नैवेद्य दाखवू शकतो. त्यानंतर प्रश्न पडतो, आम्ही घरामध्ये मद्यहार मांसाहार करतो, तर अशा स्थितीत काय करावं? तर उत्तर सांगताना सर्वप्रथम जर आपल्याला मद्यहार मांसाहार टाळता आला, तो वर्ज करता आला तर अतिशय चांगला राहील. कारण मद्यहार मांसाहार हा करू नये, सात्विक आणि शाकाहारी राहून हे जीवन जगावं. त्याचं उत्तर असं, मच्छिंद्रनाथ महाराजांचा सांभाळ कामिक नावाचा कोळी करत असताना मासे पकडून तो जीवन चरितार्थ चालवत होता. आणि एक दिवशी मच्छिंद्रनाथांना तो सोबत घेऊन गेला आणि जाळीत मासे पकडले आणि होडीमध्ये टाकले. ती माशांची तडफड बघून, तो माशांना होणारा त्रास बघून मच्छिंद्रनाथांना दया आली, करुणा आली आणि त्यांनी ते मासे परत नदीमध्ये सोडून दिले. ह्या क्रियेतून एकच लक्षात येतं की नरबळी पशुबळी हा नाथांना अभिप्रेत नाही. परंतु काही घरांमध्ये अगदी लहानपणापासूनच मांसाहार केला जातो. तर अशा वेळी नाथांची सेवा करताना ज्या दिवशी मांसाहार घरात करणार नाही त्या दिवशी नाथांची सेवा केली तरी चालते. परंतु शक्यतो मद्यहार आणि मांसाहार हा पूर्णतः बंद करून नाथांचे पाय जर आपण पकडले तर नाथ आपला चरितार्थ चालवतील. यावर गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणतात की तू माझा जप कर, तुला जपण्याची जबाबदारी पूर्ण माझी राहील. अशा प्रकारे नाथांची सेवा भोळ्या आणि भाबड्या पद्धतीत आपण घरात करू शकतो. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न, नाथपंथी गुरु करावे का? तर यावर उत्तर देताना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, या उक्तीनुसार नाथपंथाचा गुरु मिळणं हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे. कारण ह्या भूतलावर जेव्हा नाथ कार्य करत होते, अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाथांना नव्हती. कुठलंच कार्य त्यांना अशक्य नव्हतं. एवढी मोठी ताकद नाथांमध्ये होती. ह्या प्राणीसृष्टीत भूतलावर देवी देवता जे जे कोणी असतील सर्वांचा आशीर्वाद हा नवनारायणांनी नाथांनी प्राप्त करून घेतला आणि सर्वत्र नाथ हे मिरवले गेले. त्यामुळे आपल्या जीवनाचा कार्यभाग चालण्यासाठी, संसार सुख मिळण्यासाठी आणि जीवन जगत असताना मनशांती मिळण्यासाठी नाथपंथाच्या गुरुचं अतिशय अनन्यसाधारण महत्व या जीवनामध्ये आहे. हे गुरु आपला हात धरून आपल्याला ह्या भावसागरातून पार करत असतात. अशा पद्धतीने नाथांची सेवा आपण करावी आणि सदैव नाथांच्या चरणाशी राहावं आणि ह्या सर्वांवर
साक्षात गुरु गोरक्षनाथ महाराजांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथात 40व्या अध्यायात सांगताना सांगितलंय की हा ग्रंथ ज्या घरात असेल त्या घरात कुठल्याही प्रकारचं दुःख, शत्रुभय, दारिद्र्य येणार नाही. ज्यांना हा ग्रंथ वाचण्याला वेळ नाही किंवा पारायण करण्याला वेळ नाही, त्या लोकांनी क्रमशः दिवसाला 1 अध्याय जरी वाचला तरी नाथांचा तेवढाच भरभरून आशीर्वाद त्या व्यक्तीला लाभेल. त्यावर अजून सोपं करताना गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणतात का ज्याला अध्यायही वाचायला वेळ नाही त्यांनी अध्यायातील फक्त 1 ओवी जरी रोज वाचली तरी त्याला नाथांचा भरभरून आशीर्वाद पाठीशी राहील आणि नाथ त्याच्या सोबत राहून कार्य करतील. इतकं साधं आणि सोपं स्वतः गुरु गोरक्षनाथ महाराजांनी या नवनाथ भक्तिसार ग्रंथात सांगितलं आहे. याचं प्रमाण म्हणून नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 40 यामध्ये स्वतः गुरु गोरक्षनाथ म्हणतात, अध्याय वाचावया न बनेल ज्यासी तरी अध्यायातील 1 ओवीसी पठन करुणी नाथ नामासी कार्य काज करावे. याचा अर्थ असा की जरी आपल्याला अध्याय वाचायला वेळ नसेल तर 1 ओवी वाचून नाथांचं स्मरण करून आपण कार्य सुरू करावं. अशा पद्धतीने नाथांची सेवा आपण सर्वजण करू शकतो. आणि महिलांनी देखील ही सेवा करण्यात कुठल्याही प्रकारची मनात शंका, भीती आणू नये. महिलांनी देखील नाथांची सेवा करताना नाथांची आरती, नाथांची उपासना, नवनाथ ग्रंथाचं पारायण, अध्यायांचं वाचन आणि गुरु गोरक्षनाथ किंवा नवनाथ मंत्राचा जाप त्याही करू शकतात. असो, अशा पद्धतीने आपल्या मनात ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं उत्तर आमच्या परीने देण्याचा प्रयत्न आम्ही केला. अजूनही काही समस्या ज्या ज्या भाविक भक्तांना किंवा नाथ भक्तांना असेल त्यांनी YouTubeवर आपल्या चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न कमेंटमध्ये पाठवावे. लवकरात लवकर त्या प्रश्नांचं उत्तर आणि त्या प्रश्नांचं निरसन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. असो, झालेली सेवा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी रुजू करतो आणि इथे थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश.